दुसऱ्याच दिवशी तिचा मेसेज आला, हाय. तिथून आमच्या संवादाला सुरुवात झाली. 2 दिवस आम्ही तासनतास चिंग करत होतो. शब्दातून ती हळूहळू माझ्या जवळ येत होती. ती खारघरला राहायची आणि मी मालाडचा. ती व्यवसायाने वकील असल्याचे तिने सांगितले. आमचे विचार जुळत होते, ओढ वाढत होती, म्हणून आम्ही भेटायचे ठरवले. तिने मला थेट तिच्या घरीच निमंत्रित केले. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मी एका नामांकित कंपनीत चांगल्या कामाला होतो. पगार चांगला होता, स्वभावही शांत होता, पण लग्नाच्या बाजारात माझे एव्हरेज दिसणे आणि मुलींच्या वाढत्या अपेक्षा यामुळे पदरी फक्त नकारच येत होते. घरचे काळजीत होते आणि मी वैतागलो होतो. याच एकाकीपणाच्या रात्री मी एका डेटिंग ॲपवर साइन अप केले. स्लाइड करत असताना अचानक एक प्रोफाईल समोर आले, रिया. ती दिसायला अत्यंत देखणी आणि स्वतंत्र विचारांची वाटत होती. तिचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते. मी तिला लाईक केले आणि नशिबाने आमची जोडी जुळली. दुसऱ्याच दिवशी तिचा मेसेज आला, हाय. तिथून आमच्या संवादाला सुरुवात झाली. 2 दिवस आम्ही तासनतास चिंग करत होतो. शब्दातून ती हळूहळू माझ्या जवळ येत होती. ती खारघरला राहायची आणि मी मालाडचा. ती व्यवसायाने वकील असल्याचे तिने सांगितले. आमचे विचार जुळत होते, ओढ वाढत होती, म्हणून आम्ही भेटायचे ठरवले. तिने मला थेट तिच्या घरीच निमंत्रित केले. ठरल्याप्रमाणे मी ऑफिसला सुट्टी टाकली आणि खारघरला तिच्या 2 फ्लॅटवर पोहोचलो. काळजात धडधडत असताना मी दारावरची बेल वाजवली. तिने दरवाजा उघडला तेव्हा ती फोटोंपेक्षाही अधिक सुंदर आणि मादक दिसत होती. घरात शिरताच एका वेगळ्याच सुवासाने माझे मन मोहून टाकले. तो सुगंध इतका उग्र आणि तरीही मोहक होता की मला क्षणभर गुंगी आल्यासारखे वाटले, जणू काही मी एका वेगळ्याच जगात आलो आहे. तिने स्मितहास्य करत माझे स्वागत केले, मला फळे खायला दिली. आम्ही गप्पा मारत होतो. वातावरणात एक प्रकारचा रोमंटिक तणाव होता. बोलता बोलता तिने माझ्या डोळ्यात बघून विचारले, जेवायला काय मागवू? व्हेज की नॉनव्हेज? मी नॉनव्हेज निवडले कारण ती बाहेरून ऑर्डर करणार होती. जेवण येईपर्यंत आम्ही वेळ घालवण्यासाठी घरातच क्रिकेट खेळायचे ठरवले. सुरुवातीला मी बॅटिंग केली. रियाच्या गोलंदाजीवर मी जोरात फटके मारले पण तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकल्यामुळे की काय, मी लवकर आऊट झालो. त्यानंतर तिची बॅटिंग आली. ती खेळताना इतकी चपळ आणि आकर्षक दिसत होती की मी तिला आऊट करणेच विसरलो होतो. खेळून झाल्यावर आम्ही जेवलो. जेवताना तिने मला ड्रिंक ऑफर केले. स्वतःही थोडे घेतले. हलकी नशा आणि तो मोहक सुगंध यामुळे वातावरण अधिकच जवळीकीचे झाले होते. थोड्या वेळाने आम्हाला डुलकी लागली. संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यावेळी मात्र मी जिद्दीने खेळलो आणि तिला लवकर आऊट केले. खेळता खेळता अचानक रिया थांबली. तिचा तो गुलाबी चेहरा आता पांढरा पडला होता. तिला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होऊ लागला. तिचे शरीर थंड पडले होते. मी प्रचंड घाबरलो. ती माझ्याकडे बघून थरथरत्या हाताने काहीतरी खुणावत होती. तिला बोलायला जमत नव्हते. ती पुन्हा पुन्हा कोप्यातील एका जुन्या लाकडी ड्रॉअरकडे बोट दाखवत होती. मी धावत जाऊन तो ड्रॉअर उघडला. वरच्या कप्प्यात मला इन्हेलर सापडले. मी ते लगेच तिला दिले. 2-3 वेळा ओढल्यानंतर तिचा श्वास सामान्य झाला. तेव्हा मला समजले की तिला अस्थमाचा, दमा, त्रास होता. मी सुटकेचा निश्वास टाकला, पण माझे हात अद्याप थरथरत होते. तिची प्रकृती स्थिर झाल्यावर मी तिला पाणी दिले आणि तिला सावरले. पण माझ्या डोळ्यांसमोरून तो उघडलेला ड्रॉअर जात नव्हता. कारण इन्हेलर काढताना माझी नजर त्यातील दुसऱ्या एका वस्तूवर पडली होती. तिथे कापडात गुंडाळलेली एक काळ्या रंगाची लोडेड बंदूक, गन, होती. एक सामान्य मुलगी, जी वकील आहे, तिच्याकडे अशा प्रकारे बंदूक का असावी? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रात्रीचे 10 वाजत आले होते. रिया आता अगदी जवळ येऊन मला आग्रह करत होती की आजची रात्र इथेच थांब ना. आता बाहेर खूप रात्र झाली आहे. तिच्या त्या गोड आणि मादक बोलण्यामागे आता मला एक अनामिक भीती वाटत होती. मला समजले होते की ती साधी वकील नाही, तर एक क्रिमिनल लॉयर आहे जिचे संबंध कदाचित अशा लोकांशी आहेत जे या बंदुकीचे कारण असू शकतात. तिचे ते सुंदर रूप आता मला एखाद्या गुपित कोड्यासारखे वाटू लागले. मी तिला थांबण्याचे आश्वासन दिले, कपाळावर एक हलकी किस दिली,
पण मनात पळण्याचा प्लॅन आखला होता. मी आईचा फोन आला आहे आणि घरी तातडीचे काम आहे असे सांगून कशीबशी तिथून पळ काढली. लिफ्टमधून खाली येईपर्यंत माझा जीव टांगणीला लागला होता. टॅक्सीत बसल्यावर मी मागे वळून त्या इमारतीकडे पाहिले. तिथल्या त्या सुगंधात आता मला प्रेमाचा नाही तर धोक्याचा वास येत होता. मित्रांनो, ही होती माझी कथा. तुम्हाला काय वाटते, तिने ती बंदूक स्वतःच्या संरक्षणासाठी ठेवली असेल की त्यामागे काही मोठे गुन्हेगारी कारस्थान असेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा.